सोलापूर शहरातील उद्योगपती यश डेव्हलपर्सचे सर्व सुयशजी खानापुरे आज यांचा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। आज ते आपल्या सोबत आहे। सर, काय सांगाल आपल्या वाढदिवसानिमित्त एवढं भव्य रक्तदान शिबिर आपण ठेवलेलं आहे? मी केलेल्या आव्हानाला माझ्या मित्रपरिवाराने एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलाय व रक्तदान करतात। ॲक्च्युली हा माझा वाढदिवसाचा महिना मेचा असतो। मेच्या महिन्यात खूप उन्हाळा असतो, बऱ्याच लोकांना रक्तदान या महिन्यात द्यायचं होत नाही, तरी माझ्या प्रेमापोटी आले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान होत आहे। खरंच मी त्यांची ऋणी आहे, कारण रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मी मानतोय। आता खूप गरजेचा हा महिना, माझे प्रत्येक ब्लड बँक्स म्हणतात की आम्हाला या महिन्यात खूप टंचाई असते, तर या दिलेल्या उत्स्फूर्त प्रेमापोटी मी नतमस्तक होऊन त्यांना अजून एकदा मी धन्यवाद देतो। थँक्यू। प्रत्येक पाऊल यशाच्या शिखरावर आपला आहे। आज देखील तब्बल 300हून अधिक रक्तदान या ठिकाणी झालेले आहे। पुढे काय अपेक्षा आहे की किती होणार, काय होणार? सर, आजचा मला वाटते 500 क्रॉस होतील, हे माझे एक अंदाज आहे। जवळजवळ आतापर्यंतचा सगळ्या कॅल्क्युलेशन बघता 400 सव्वा 400 झालेले आहेत। काय म्हणते, फालतू जे खर्च असते ते टाळून तुम्ही प्रत्येक वेळी काही ना काही उपक्रम राबवत असतात। आज देखील एवढा उपक्रम राबवलेला आहे, महिला देखील या ठिकाणी आलेल्या आहे। काय सांगाल ते महिलांना? सर, महिलांचा रक्तदानामध्ये सगळ्यात कॉन्ट्रीब्युशन कमी आहे। यामागचं कारण त्यांचा HB कमी असतो। HBचं कारण कमी काय की महिला घरातलं पहिला काम करतात, पहिले पुरुष जेवू दे, माझी मुलं जेवू दे, त्यानंतर ते जेवतात। या त्यांच्या HB कमी असल्या कारणाने त्यांना ब्लड देता येत नाही। या माझ्या आव्हानाला बऱ्याच लेडीजने इतक्या छान प्रकारे ब्लडला पुढे येऊन दिलेले आहेत, तर त्या महिलांना मी अगदी त्या ताई लोकांना मी नतमस्तक आहे, कारण महिलांचं कॉन्ट्रीब्युशन 3% कमी आहे। तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला इथं आल्या आणि ब्लड डोनेट केले, खरंच मी त्यांचे अजून एकदा मी धन्यवाद देतोय। असंच त्यांनी इतर महिलांना प्रोत्साहन द्यावे व आपल्या हेल्थची काळजी घ्यावे। अशी आपली HB कसं वाढतं यावर थोडंसं फोकस करावे। घरातलं तर काम कायमचं असतं, महिला आपल्या स्वतःवर थोडंसं वैयक्तिक फोकस करावे, हीच विनंती मला। आज ते आपल्या सोबत त्यांची धर्मपत्नी देखील आहे। त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते नेहमीच त्यांच्या सोबत असतात। आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी त्यांना बघितलेलं आहे। आज त्यांच्याशी थोडी चर्चा करू। काय सांगाल मॅडम, सरांचा वाढदिवस आहे आणि आपल्याला कसं उत्साह वातावरण दिसतंय? माझ्या मते 300हून अधिक रक्तदान झालेले आहे। आपण बघतात एवढी मोठी गिल्ली सोलापुरात पहिल्यांदाच बघायला मिळते। काय सांगाल? नमस्कार, मी सोनाली खानापुरे। गेले 3 वर्ष झालं आम्ही हे कॅम्प राबवतोय सोलापूरमध्ये सुयेच्या बर्थडेला। तर असं सांगेन की हा पूर्ण क्रेडिट मी माझ्या ऑफिसच्या स्टाफला देईन। जे काही तयारी, जे काही त्यांनी ऍड वगैरे केले, आव्हान केले लोकांना, हे क्रेडिट मी त्यांना देऊ इच्छिते। आणि खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला ह्या ब्लड कॅम्पला। जवळजवळ 500 क्रॉस केलेला आहे आम्ही आता सध्या। तर असंच प्रतिसाद दिलं पाहिजे असं वाटतं मला। पत्रकारांचा पण देखील आपल्याला बोलायचा वाटा नेहमीच असतेच आणि आमचे सहकारी मित्र अमरजी हे नेहमीच तुमच्या सोबत असते। काय सांगाल, खूप मेहनत असते त्यांना पत्रकार? मी पत्रकारांच्या बाबतीत बोलतो, पत्रकार हे आपल्या देशाच्या चौथा स्तंभ आहे। तर मी एवढंच सांगतो की पत्रकारांचा मला सपोर्ट इतका छान प्रमाणात का करतात की माझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला ते कधीही माझ्या पाठीशी राहतात। आणि एखादी कुठली गोष्ट असेल की बाबा या बाबतीत ते येऊन मला सांगतात, सर असं आहे, या बाबतीत तुम्ही अजून थोडंसं असं केलं खूप छान होईल। पण यामुळे आम्ही थोडंसं कुठल्या चुका होत असाल तर ते चुका आमच्याकडनं थांबतात। मी त्यामुळे अमर भैया व इतर पत्रकारांना मी खरंच मनापासून खूप धन्यवाद देतो की माझ्या या प्रत्येक चांगल्या उपक्रमात अगदी त्यांनी माझ्या एक परिवारासारखं माझ्या पाठीमागे असतात। या सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार। तर हे होते खानापुरे परिवार आणि सुयशजी सर। बरेचसे काही उपक्रम आपल्या माध्यमातून राबवलेले आहे। खरोखरच यांचा स्टॉपचा देखील लई या कार्यक्रमाला मोलाचा वाटा लाभलेला आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा इंडिया एक्सप्रेस न्यूज सोलापूर।